पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय व कुलावदंश सिंहासनाधीश्वर गोपांबर प्रतिपादक हिंदू मत बादशाह श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी रामकृष्ण हरी आपकी बार मोदी तडीपार। सन्मान्य व्यासपीठ या ठिकाणी आज या वर्धा जिल्ह्यातील तमाम शिवसैनिकांचा हा जो निर्धार मेळावा या ठिकाणी आज संपन्न होत आहे आणि उपस्थित सर्व मान्यवर आज आपल्या या ठिकाणी या भाजपने केंद्र सरकारने राज्य सरकारने ज्याप्रमाणे ईडी बीडी सीडी लावून जे सरकार पाडले सरकार स्थापन केली आज आपल्या या मंचावर एक ढाण्या वाघ बसलेला आहे। या ढाण्या वाघालाही त्या ठिकाणी ईडीच्या माध्यमातून 11 महिने त्या ठिकाणी या ढाण्या मारायला पिंजरामध्ये ठेवलं होतं 11 महिने। चांदेवाल समितीने आज देशमुख साहेबांनी हिवाळी अधिवेशना पावसाळी अधिवेशनामध्ये जो त्या ठिकाणी यांच्यावर जो आरोप लावला होता खोटा आरोप चांदीवाल समितीचा आयोग होता त्या आयोगाने त्या ठिकाणी संपूर्ण अहवाल तयार केला होता। साहेब तुम्ही पावसाळी अधिवेशन मध्ये मागणी केली होती की तो चांदेवाल समितीचा अहवाल तुम्ही सादर करा जनतेसमोर कारण कुठल्याही प्रकारचे पुरावे नाही काही नाही तथ्यही नाही सगळं त्या आयोगामध्ये आहे। तरी या सरकारने या राज्य सरकारने त्या पावसाळी अधिवेशन मध्ये साहेबांनी मागणी करून तो अहवाल त्या चांदीवाल समितीने तो अहवाल सादर केला नाही। खोटे आरोप करायचे सरकार पाडायचे। साहेब आमच्याही शिवसेनेमध्ये संजय राऊत साहेबांनाही त्या ठिकाणी 100 दिवस त्यांनी आतमध्ये बसवलं पत्राचा आहे त्या घोटाळा म्हणजे सरकार पाडायचे खोटे आरोप करायचे सांगायचं तू ईडी लावतो तू ये मग ते ईडी लावून त्या ईडीच्या भीतीने त्या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश करून घ्यायचे। अशा प्रकारे त्या ठिकाणी सगळं चालू आहे आणि या 2014 मध्ये भूलभुलैया या मोदी सरकारने भूलभुलैया टाकून ठीक आहे शिवसेना त्यावेळेस सोबत होती साहेब शिवसेना आज काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आहे येणाऱ्या काळामध्ये 2014 मध्ये 19 मध्ये शिवसेना यांच्या सोबत होती म्हणून या ठिकाणी भाजपचा खासदार होता आणि या 2024 मध्ये शिवसेना आज तुमच्या सोबत आहे निश्चित या काळा याच्यामध्ये 2024 मध्ये अमर काळे निश्चित या ठिकाणी खासदार असतील इतका रोष या जनतेच्या याच्यामध्ये आहे। भूल थापा आज ठीक आहे तुम्ही शिवसेनेला उद्धव साहेबांचा पक्ष चोरला अरे आमचं नाव चोरलं आमचा बाप चोरला तरी आज जनतेच्या मनामध्ये उद्धव साहेब आहेत। अरे तुम्ही शरद पवार साहेबांचा पक्ष चोरला चिन्ह चोरलं नाव चोरलं पण या लोकांच्या प्रत्येकाच्या नागरिकाच्या मध्ये जनतेमध्ये शरद पवारांचं आज स्थान आहे। तुम्ही सगळं चोरा येणाऱ्या काळामध्ये 2014 मध्ये जनता तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही। सगळे फसवाश्वासन शेतकऱ्यांच्या फसवणूक 2 कोटी रोजगार देतो अशा ठिकाणी फसवणूक चालल्या आहेत। तुम्ही जा मतदारांपर्यंत जा मुळात आज सोशल मीडियाच्या माध्यमातून वयाच्या 55-60 वर्षाच्या तरुणाला युवकाला पुरुषाला महिलांना कळतं पण अजून 70-75 वयातील असणारे जे आहेत त्यांना अजूनही माहिती नाहीये की राष्ट्रवादीची फूट त्या प्रकारे झाली। जो सोशल मीडियाशी लांब आहे त्यांना सांगा आज शरद पवार साहेबांचं तुतारी त्या ठिकाणी घड्याळ या भाजपच्या माध्यमातून हिसकून घेतला आहे। आता आम्हाला तुतारी चिन्ह मिळालं आहे। पवार साहेब म्हणजे तुतारी हे जनतेपर्यंत आपल्याला पोहोचवण्याचं काम आहे। आज 19 तारीख आहे 4 दिवस रात वैरेची आहे 5-6 दिवस फक्त आपल्याला आहे। आज त्या ठिकाणी 20 तारीख आहे 24 तारखेला आपला प्रचार संपेल त्या ठिकाणी फक्त आपल्याला 4 ते 5 दिवस राहिले आहे। गावापर्यंत जा खेड्यापर्यंत जा आपले उमेदवार कोण आहे सांगा। शिवसेना आज जी शिवसेना आहे उद्धव साहेब ठाकरेंची शिवसेना शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि त्या ठिकाणी काँग्रेसचं त्या ठिकाणी काँग्रेस आम्ही सगळं तिघांनी एकत्र निवडणूक लढतो आहे हे सांगा। मतदारांपर्यंत जा मतदारांना जागृत करा
आज ह्या मेळावा ह्याच्यासाठीच लावला होता. बूथ पर्यंत जा, गावापर्यंत जा, वस्तीपर्यंत जा, वाड्यापर्यंत जा, वार्डापर्यंत जा आणि त्या ठिकाणी सांगा आता बदल हवा आहे. 10 वर्ष झाले त्या खासदारांनी कुठला विकास केला नसेल तर आता बदल करण्याची वेळ आहे. बदल केलाच पाहिजे आणि तरुण तडफदार अमर बापू काळे या ठिकाणी यांना आपल्याला लोकसभेवर पाठवायचं आहे, हे लक्षात ठेवा. 2014च्या याच्यामध्ये बुलबुलैया भाईवर बनो, महंगाई कम हुई क्या नहीं हुई, आपण सगळे येडे. त्यावेळेस आपण नाही हुई, पेट्रोल के दाम कम हुए क्या नहीं हुए, अपन नहीं हुई. भाईवर बहनों मैं 15 लाख रुपए लाऊंगा. भाईवर बहनों विदेश में काला धन है, मैं लाऊंगा और सबके खाते में 15-15 लाख रुपए डालूंगा. अशा भूलभुलैया त्यांनी दिला आपल्याला. मग मोदी सरकार, आपण म्हणायचं आखली बार मोदी सरकार. आता तसं नाही, आज आपल्याला या ठिकाणी मोदी तडीपार करायचा आहे. मोदी तडीपार केल्याशिवाय त्या ठिकाणी त्यांना आपल्याला आपला त्या ठिकाणी त्यांना दाखवून द्यायचं आहे की जनतेला जे तुम्ही केलं, जे पक्ष फोडले, जे चिन्ह चोरले, हे जनतेला अजिबात पटलेलं नाही. अनेक संघर्षाचा काळ आहे, खरंच हा संघर्षाचा काळ आहे आणि या संघर्षाच्या काळामध्ये आज तुम्ही महाविकास आघाडीच्या सोबत आहात, हा खरा अभिमानाचा बाब आहे. संघर्षाचा काळ आहे. तुम्हाला त्या ठिकाणी शेवट मतदानाच्या आदल्या 2-4 दिवस आधी तुम्हाला त्या ठिकाणी आश्वासित केलं जाईल, काहीतरी रकमा पाठवण्यात येईल, त्याला भूलभुलाई नाही. ठीक आहे, शिवसैनिक कधी विकलाच जात नाही. शिवसैनिकाला विकत घेणारा आज ठिकाणी जन्मात यायचा आहे. विकत घेऊ शकत नाही शिवसैनिकाला, कारण हा वंदनीय